ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवार। राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी RR पाटलांप्रमाणे संधीचं सोनं करणार शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया। पक्ष बांधणी आणि विस्ताराचा निर्धार व्यक्त। अडचणीच्या काळात जयंत पाटलांनी आधार दिला, नवीन चेहऱ्याला संधी द्यावी ही त्यांची इच्छा होती। शरद पवारांकडून कौतुक, तर नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचीही केली स्तुती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये येत्या काही दिवसात मोठे खांदेपालट होणार। रोहित पवारांची मुख्य सचिवपदी वर्णी लागणार। पक्षातील सर्व आघाड्यांचे प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली जाणार, सूत्रांची माहिती। प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणाऱ्या दीपक काटेला 2 दिवसांची पोलीस कोठडी। उर्वरित 8 आरोपी अद्याप फरार। सोलापूर पोलिसांकडून शोध सुरू। सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीमध्ये राडा। प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ होती बैठक। जन्मेजय राजे भोसलेंचा एकेरी उल्लेख केल्यानं कार्यकर्ते संतापले। संभाजी ब्रिगेडही भिडली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप नंबर 1चा पक्ष ठरला पाहिजे। मुख्यमंत्री फडणवीसांचा आमदारांना कानमंत्र। भाजपच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला। आज वर्षा निवासांनी उत्तर महाराष्ट्रामधील आमदारांसोबत फडणवीसांची चर्चा। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने विभागनिहाय आढावा सुरू। महायुतीमध्ये राज्याप्रमाणे जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन करणार। विधिमंडळ पक्षीय समन्वयासाठी 5 नेत्यांची नेमणूक केली जाणार। जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाचं सूत्र ठरणार। बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल। गायकवाड आणि शिरसाट प्रकरणावरून शिंदेंची वॉर्निंग, तर शिंदेंच्या नाराजीच्या प्रश्नाला उत्तर न देताच शिरसाट निघून गेले। कोकणात पावसाचा हाहाकार, नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ। रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट। रत्नागिरी कोल्हापूरला जोडणारा अनुस्कुरा घाट मार्ग बंद। रायगडच्या रोहा तालुक्याला मुसळधार पावसाचा जोरदार फटका। कुंडलिका नदीचं रौद्ररूप। आजूबाजूच्या गावांमध्ये पुराचं पाणी। अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढलं। जलसंपदा विभागाचे पंप स्टोरेज क्षेत्रामध्ये मोठे करार। 31,955 कोटींची गुंतवणूक आणि 15,000 जणांना रोजगार मिळणार। 68,815 मेगावॅट वीज निर्मिती होणार।